असं म्हणतात की 13व झाल्यानंतर की माणसाचा आत्मा अनंतात विलीन होतो. एखादं स्वप्न पडल्यासारखं इतक्या वर्षांनी अचानक आला आणि समध्यांच्या जीवाला चटका लावून निघून गेला. उद्यापासून तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आणि त्याआधी आपल्या सावीला आशीर्वाद द्या. तुमच्या जाण्याला लय खचले हो पोर, कुणाला ओळखत बी नाही. तिला स्वतःला सावरण्याचं बळ द्या. तिचा संसार पुन्हा नव्यानं सुरू होऊ द्या. तुम्ही जिथं कुठं बी असाल तिथून तुम्हाला सावीचं सुख दिसू द्या. सावी, सावकाश पाणी घे. ताई, ताई, ताई कुठे आहे? ताई, ताईकडे जायचंय. ताई, ताई कुठे आहे? ताई, सावी, फ्रेंड पडला. मी कुठं पडलो? मी तर ठीक आहे, पण तू कुठे निघालीस? मला ताईकडे जायचंय. मी तिच्याकडे चालले. नमस्कार ताई. नमस्कार. आपण कोण? मी सावी मॅडमची नर्स आहे. मला डॉक्टरांनी पाठवलंय. म्हणजे या सावीला घेऊन जायला आलेत की काय? कशा आहेत सावी मॅडम? ती तिच्या खोलीत आहे. या ना, तुम्ही स्वतःच बघा कशी आहे ती. चिमणाबाई, कुठे चाललीस? मी ताईकडे चालले. मला तिच्याकडे जायचंय. आपण फ्रेंड सोबत फिरायला जायचं का? बाहेर? तिकडं पण खेळणी आहेत.
ताईकडे जायचंय. मी तिच्याकडे चालले. खेळणी नाहीये पण आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम. खूप सारे आईस्क्रीम. रेड आईस्क्रीम, ऑरेंज आईस्क्रीम आणि कोनवाला आईस्क्रीम सुद्धा. तू चालशील ना? हा, मी पण येणार. मला पण आईस्क्रीम खायची आहे. मी खूप आईस्क्रीम खाणार. कशी आहे आमची चिमणाबाई? ताई. ताई, तुला माहितीये इथं खूप खेळणी आहेत. मला खूप मजा आली. आणि मला तुझी खूप आठवण आली. तुला माहितीये आम्ही आईस्क्रीम खाणार आहे.